रक्षावया अवतारे धर्म रक्षावया अवतारे धर्म रक्षावया अवतारे धर्म रक्षावया ऋषि साठी जन्म सोशिय ऋषि साठी जन्म सोशिय ऋषि साठी जन्म सोशिय बोल
अवतार घेतोस. आजची परिस्थिती अशी बिकट आहे. सगळीकडे भ्रष्टाचार आहे, अनाचार आहे, दुराचार आहे. अशा परिस्थितीत तुकाराम महाराजांनी सभोवताली पाहिलं तेव्हा सर्व जग हे दुःखात असलेलं दिसलं. कुणीही सुखाचा अनुभव करेना. प्रत्येक जण दुःखाचाच अनुभव करतोय असं दिसलं. दुःखाग्नीत होरपळून निघालेला आहे असं दिसलं तुकाराम महाराजांनी. कोणीही सुखी नाही. प्रत्येकाला काही ना काही प्रकारचं दुःख आहे आणि हे दुःख होण्याला कारण धर्माची झालेली दुरावस्था, धर्माची झालेली अधोगती हेच या दुःखाला कारण आहे. सुभाषितकार ह्या परिस्थितीचं वर्णन सुंदर करतात. प्राप्ते कलियुगे घोरे नरा पुण्य विवर्जिता दुराचार रता सर्वे सत्यवार्ता परामुखा परापवाद निरता परद्रव्यापहरिणा परस्त्री सक्त मनसा परहिंसा परायणा देहात्मदृष्टयो मूढा नास्तिका पशुबुद्धया माता पितृकृत द्वेषा श्रीदेवा काम किंकरा विप्रालोभग्रहग्रस्ता वेद विक्रय जीविना धनार्जनार्थं हस्त विद्या मद विमोहिता. अशी एकूण ह्या कलियुगाची अवस्था आहे. प्राप्त कलियुग हे आहे. ह्याच्यामध्ये प्राप्ते कलियुगे घोरे, अत्यंत घोर असं हे कलियुग आहे. अत्यंत भयानक असं हे कलियुग आहे. आणि माणसं पुण्याचरण करत नाही. माहिती आहे की पुण्याचं फळ जे आहे ते चांगलं आहे असं माहिती असून सुद्धा पुण्याचरण करत नाही. पुण्यफल मिष्यन्ति, पुण्यानं योग्य फळ मिळतं. पुण्यफल मिष्यन्ति पुण्यनेष्यन्ति मानवा, हे माहिती असून सुद्धा पुण्याचरण करत नाही. न पाप फल मिष्यन्ति, पापाचं फळ जे आहे ते अनिष्ट आहे हे माहिती असून सुद्धा पाप कुर्वन्ति यज्ञता, प्रयत्नपूर्वक पापाचरण माणसं करत असतात. म्हणून महाराजांनी सुंदर वर्णन केलं. परापवाद निरता, दुसऱ्याची टिंगल टवाळी करण्यातच माणसाला आनंद. दुसऱ्याचे दोषच दाखवले जातात, स्वतःमधले दोष काही दिसत नाही. परापवाद निरता परद्रव्यापहरिणा, दुसऱ्याचं धन माझं कसं होईल, दुसऱ्याची शेती माझी कशी होईल, दुसऱ्याची गुंठाभर जागा माझ्या नावावर कशी येईल, दुसऱ्याचा पैसा माझ्याकडे कसा येईल. परापवाद निरता परहिंसा परायणा, आणि त्यासाठी त्या धनासाठी ते दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची स्त्री प्राप्त करण्यासाठी हिंसा सुद्धा करायला मागे पुढे बघत नाही. तुम्ही बातम्या वाचताय की अमुक पैशासाठी फोन केला, अमक्यासाठी इस्टेटीसाठी मर्डर केला. तर हे सगळं ऐकायला मिळतं. परद्रव्यापहरिणा परस्त्री सक्त मनसा परहिंसा परायणा, दुसऱ्याची हिंसा करायलाही मागे पुढे बघत नाही. परापवाद निरता परद्रव्यापहरिणा परस्त्री सक्त मनसा परहिंसा परायणा, आणि देहात्म दृष्टयो मूढा, एवढे लोक मूढ झालेले आहेत की देहालाच ते मी समजतात आणि त्याच्यासाठी सर्वस्व करत असतात. देहात्म दृष्टयो मूढा नास्तिका, माणसं बरीचशी आता नास्तिकच झालीत. म्हणून ही अवस्था, बरोबर की नाही. देवाला जुमानतच नाहीत माणसं, असं झालंय. वर्षातून एकदाही देवाला जुमानत नाही, वर्षभर सोडा. तर
देहात्मदृष्टयो मूढा, मूढ झाले, देहालाच आपण समजतात. पशु बुद्धया, आणि पशुची बुद्धी झाली. आता पशु बरोबर माणसाची तुलना करणं सुद्धा चुकीचं वाटतं. माणूस हा पशुपेक्षाही हीन झालेला आहे. 4 दिवसापूर्वी एक मोबाईल मध्ये व्हिडिओ बघितली मी. व्हिडिओ अशी होती की माणसं त्या नदीमध्ये प्लास्टिक टाकलेलं आहे. अनेकांनी बघितलं असेल कदाचित, खरी आहे. प्लास्टिक कचरा त्या नदीत टाकतात. ते कुत्र काठावरचं बघतं आणि ते कुत्र त्या नदीत उडी मारतो. आता आपली अपेक्षा की ते खेळण्यासाठी ते प्लास्टिक वगैरे घेत असेल. सुरुवातीला आपला भ्रम असाच होतो की ते त्याला हवं असेल खेळायला, पण त्याने तसं नाही केलं. ती बाटली प्लास्टिकची तोंडात पकडली, वर आला, तरी आम्हाला वाटलं खेळण्यासाठी असेल, पण त्याने नेऊन ते कचरा कुंडीत टाकून दिली. आणि माणसं कचऱ्याची गाडी उभी असताना सुद्धा त्या गाडीत कचरा टाकायची सोडून खाली टाकतात. म्हणजे आता माणसाची पशु बरोबर तुलना करण्याची लायकी सुद्धा राहिलेली नाही. लक्षात घ्या. पशु बुद्धया, पशुची, अरे त्याला शिकवलं असेल असं म्हणूया आम्ही. लहानपणापासून आम्हाला शिकवतात ना. आमच्यासाठी शाळा आहे, कॉलेज आहे, सर्व असून सुद्धा आमची बुद्धी त्या पशुपेक्षा हीन दर्जाची झालेली आहे. म्हणून महाराज म्हणतात ही अवस्था या कलियुगाची आहे, पशुबुद्धया. आणखी एक मी समोर बघितलं दवाखान्याच्या, पानपोई आहे माझ्या दवाखान्याच्या समोर, अनेकांनी बघितले असेल. उन्हाळ्याचे दिवस, त्यावेळी गुरं असायची तिथे खाण मांडून. आता गुरं गेली, कुठे गेली देवाला माहिती. हिंदू धर्माची अवस्था आहे अशी. आणि तहान लागल्यानंतर ती गाय तिथे गेली आणि पाणी प्यायली. आणि पाणी प्यायल्यानंतर तोंडाने नळ ती बंद करत होती. बघा आम्ही कुठे आहोत. धो नळातून पाणी वाहत असतं, रात्र वाहत असतं. अनेक ठिकाणी त्या मोऱ्यांमधून पाणीच जाते. लोकांना प्यायची मारामार. मग आमची बुद्धी प्रगत कधी होणार? परमेश्वराने आम्हाला बुद्धी दिली, सद्बुद्धी दिली. त्या पशुला एवढी आमच्या एवढी दिली नाही, परंतु पशूंची प्रगती व्हायला लागली. म्हणून महाराज वर्णन करतात, देहात्म दृष्टयो मूढा नास्तिका पशु बुद्धया माता पितृ द्वेषा. पोर आई वडिलांचा द्वेष करतात. कलियुगाचे मुळे झाले धर्माचे वाटोळे. कलियुगाचे मुळे झाले धर्माचे वाटोळे. पलंगी बाई सौनी राणी माते हाती आणली पाणी. पलंगी बाई सौनी राणी माते हाती आणली पाणी. श्री पाठावाची चोरी माता लचिता जाळे. श्री पाठावाची चोरी माता. ऐसा कलियुगाचा महिमा म्हणे विष्णुदास. विष्णुदास म्हणे विष्णुदास. ऐसा कलियुगाचा महिमा म्हणे विष्णुदास. विष्णुदास म्हणे विष्णुदास. स्त्री देवा काम किंकरा. बायको हाच देव, बायकोपेक्षा मोठा देव नाही. आणि आई वडिलांचा द्वेष केला जातो. अशा प्रकारे ही कलियुगाची अवस्था आहे. माता पितृ कृतद्वेषा. श्री देवा काम किंकरा. कामाचे अंकित झालेले. कलियुगाचे मुळे झाले धर्माचे वाटोळ झालं कलियुगात. पलंगी बाई सवोनी राणी. बायकोला पलंगावर बसवलंय आणि आईकडून झाडलोट, भांडी कुंडी, कपडा लत्ता सर्व केला जातोय. ऐसा कलियुगाचा महिमा.
बायकोला पाटावाची चोळी आणि आईच्या चिंध्या झाल्यात तरी लक्ष नाही. श्री पाटावाची चोळी माता खंड चिंध्या लुगड्याच्या चिंध्या झाल्यात, चोळी फाटलेली आहे. पण तुला कुठे जायचंय? तिला चार चौघात जायचं असतं बायकोला माझ्या, तुला काय घरातच बसायचंय? ऐसा कलियुगाचा महिमा म्हणे विष्णुदास नामा. हा सर्व कलियुगाचा महिमा आहे. आणि हे सर्व महाराजांनी पाहिलं. कलियुगा माझी थोर झाले बंड आणि नष्ट लोक लंड झाले फार. जे दुर्जन आहेत ते बलवान ह्या कलियुगात झालेले आहेत. न धरिती सोय न पुसती कोणा, ते कोणालाच विचारत नाही, कोणाला जुमानत नाही, कुठली त्यांच्या पुढे बोलण्याची सोय नाही. येते जैसे मना तैसे चाले, त्यांच्या मनाला येईल तसं, कारण बलवान आहेत ना, लंड झालेले आहेत ना. विश्वास तयांचा पैसे ना कोठेही आणि निंदा स्तुती पाही जीवी हरी. तुका म्हणे कैसे केले नारायण आणि जाणावे हे कोणे तया विना. भगवंतानी हे असं का केलं त्या भगवंतालाच माहिती, काय कारणास्तव केलं. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की हे मागे फार पूर्वी संतांनी सर्व सांगून ठेवलेलं आहे. मागे संतांनी जे जे सांगितले ते लागले अनुभवा.
लक्षात आलं की हे फार पूर्वी सांगितलेलं आहे, अशी अवस्था कलियुगात होणार. मागे संतांनी जे जे सांगितले ते येऊ लागले अनुभवास. त्याचा अनुभव येतोय. महाराजांनी म्हटलं मातेनं मळाचा बनवलेला गणपती नाही, ह्याचं पार्थिव पूजन नाही आणि ह्याचं विसर्जन नाही, परंतु कोणीतरी हौस म्हणून हा गणपती मांडायला सुरुवात केली आणि आज घरोघरी प्रत्येक जण हा गणपती आणायला लागले. आचार भ्रष्ट होती लोक कली, आचार भ्रष्ट झाले आणि त्यांना आपण जर सांगितलं तर मोठा राग येतो. काय मोठा सांगतोय बुवा, काय मोठा, हे एवढी लोक करतात ते काय खोट. म्हणून 99% लोक वाईट जरी वागले तरी तो आचार होतो. पूर्वी कसं होतं की हळद 5 दिवस असायची, त्याला मटण नसायचं, बेंजो डीजे हा प्रकार नसायचा. हळद चांगल्या गोष्टीसाठी असायची. तो नवरा 5 दिवस बाहेर जाऊ नये किंवा नवरी. आता हळदीच्या दिवशी ऍक्सिडेंट होतो, बाहेर फिरतो कुठेतरी, तर त्यासाठी त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी 5 दिवस हळद हा एक कारण. तो जर रोगीट असेल तर हळद उत्तम प्रकारचं जंतुनाशक आहे आणि तो त्या हळदीनं निर्जंतुक होतो, जरा बरा होतो, निरोगी होतो. आणि काळा असेल सावळा असेल तर त्याच्या चेहऱ्यावर चमक येते 5 दिवस. आता हळदच बंद, फक्त दारू चालू, आणि हे 99% लोक करतात म्हणून ते बरोबर. आचार भ्रष्ट होती लोक कली, पुण्य क्षीण बळी झाले पाप, पुण्य तो मारण धावे छुटे जगपत्याला. खरे जर बोललो तर लोक मारायला धावतील आणि खोटं बोलेल त्याच्या पाया पडतील. असा जग हे वेड्यांचा बाजार आहे. म्हणून पुण्य क्षीण जगी झाले पाप, बळी झाले पाप, पाप बलवान झालेला आहे. वेदांचे पाठक सेवतील माद्य, वेदाध्ययन करणारे सुद्धा आता प्यायला लागले. न देखता भेद विषयी मांड, न देखता भेद विषयी भांड, संतांनी जे जे सांगितले ते लागले अनुभव. तुकाराम महाराजांना पटलं की हे मागे संतांनी सांगितलेलं त्याचा अनुभव आहे. पण हे कशामुळे झालं तर धर्माला आलेली ग्लानिर्मय अवस्था हे ह्याला कारण आहे आणि सर्व दुःखी आहे. आणि बुडते हे जन्म देखवे डोळा आणि म्हणून कळवळा करितांचा, ऐसी कळवळ्याची जाती करीला व्हावे प्रीती. ही संतांची जात आहे आणि संतांना वाटतं आपण ज्या सुखाचा अनुभव घेतो हे सुख सर्व जगाला मिळावं, ही संतांची भूमिका आहे. सर्वेत्र सुखी न संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ही संतांची सत्पुरुषांची भूमिका ही आहे की सर्वेत्र सुखी न संतु, सर्व जग सुखी व्हायला पाहिजे, सर्व चराचर सर्व जीव हे सुखी व्हायला पाहिजे. सर्वे संतु निरामया, सर्व निरोगी असायला पाहिजे. सर्वे भद्राणि पश्यन्तु, आणि सर्व आपलं कल्याण पाहो, सर्वांचं शुभ हो, मंगल हो. आणि मा कश्चित दुःख मापनय, आणि दुःखाचा ह्या जगाला थोडा सुद्धा अनुभव होऊ नये यासाठी संतांची तळमळ असते. आणि म्हणूनच महाराज तुकाराम महाराज भगवंताला विनंती करतात, धर्म रक्षा वया भगवंता,
ही सगळी परिस्थिती जर पालटायची असेल, ह्या दुःखाचा नाश व्हायचा असेल, तर नुसतं दुष्टानं मारून चालणार नाही, नुसता पाय कापून चालणार नाही, औषध पण द्यायला पाहिजे ना. तो पाय आपोआप सर्जरी चालू झाल्यानंतर आपोआप अंगठा सडलेला असेल तो निघेल, हो. पण मुख्य जे आहे ते धर्माची जी अधोगती झालेली आहे, ते धर्माची पुनर्स्थापना व्हायला पाहिजे. म्हणून भगवंता तुझं वचन आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंता हे तू अर्जुनाला दिलेलं वचन आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानिर्मय अवस्था प्राप्त होते त्या त्यावेळी मी अवतार घेतो, धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, त्याला ऊर्जितावस्था देण्यासाठी मी युगानुयुगे अवतार घेतो. हे तुझं भगवंता वचन आहे. तेव्हा मी तुला आठवण देतो, धर्मरक्षावया अवतार घेशी आणि आपुल्या पाळीशी भक्त जरा. हे तुझं वचन आहे. तेव्हा भगवंता तुमचं वचन तुम्ही सांभाळा. कारण अनेकांना वाटतं की भक्तांच्या कल्याणासाठी, भक्तांचा उद्धार करण्यासाठी तू अवतार घेतोस, पण तसं नाही. खरं कारण जे आहे ते धर्माचं रक्षण करणं हे कारण आहे. आता कोणी म्हणेल धर्म आम्ही काय मानत नाही, आम्ही धर्मनिरपेक्ष, काही पक्ष धर्मनिरपेक्ष म्हणून घेतात. पण धर्मनिरपेक्ष जे म्हणवतात की नाही तेच खरे धर्मांध असतात. कारण आपल्या धर्मावर टीका करायची आणि दुसऱ्या धर्माचं नांगोल चालन करायचं म्हणजे ते धर्मनिरपेक्ष कसे होतील. परंतु ज्यांनी खऱ्या अर्थानं धर्म जाणला तो आपल्या धर्माबरोबर इतरांच्या धर्माचा सुद्धा सन्मान करतो. म्हणून धर्म महत्वाचा आहे. आणि कोणतीही वस्तू जगातली घ्या, निर्जीव घ्या, सजीव घ्या, ती आपल्या धर्मानेच ओळखली जाते. प्रयोगशाळेत वस्तू कशी ओळखावी गुरुजींनी विचारलं. 4 ठोकळे ठेवले, सारख्या रंगाचे, सारख्या आकाराचे, आकारमानाचे, लांबी रुंदी उंची सर्व सारखी, असे 4 ठोकळे ठेवले. आणि म्हटलं मुलांनो, ह्यातले ठोकळे तुम्ही ओळखा, याच्यामध्ये कोणता पदार्थ आहे, कशाचे बनवलेले आहे ते ओळखा. एक विद्यार्थी पुढे आला, त्याने ते 4ही ठोकळे पाण्यात बुडवले. पाण्यात बुडवल्यानंतर 3 ठोकळे बुडाले, एक तरंगत राहिला. गुरुजी, हा लाकडापासून बनवलेला ठोकळा आहे, कारण त्याचा धर्म काय आहे, पाण्यावर तरंगणं हा त्याचा धर्म आहे लाकडाचा. तो बाजूला झाला. आता 3 राहिले. 3 राहिल्यानंतर दुसरा विद्यार्थी आला, त्याने एक लोहचुंबक आणलं आणि त्याच्यामध्ये त्या 3 ठोकळ्यांवरून फिरवल्यानंतर लोखंडाचा जो होता तो त्या चुंबकाकडे आकर्षित झाला. आणि आकर्षित झाल्यानंतर त्याने सांगितलं, गुरुजी, हा लोखंडाचा ठोकळा आहे. चुंबकाकडे आकर्षित होणं किंवा चुंबकीय क्षेत्र निर्माण होणं हा लोखंडाचा गुणधर्म आहे. तो बाजूला झाला. मग आता 2 राहिले. ते दोन्ही अग्नीमध्ये टाकले. भट्टीत टाकल्यानंतर जो धातूचा ठोकळा होता तो वितळायला सुरुवात झाली. गुरुजी म्हटलं, हा लोखंडा व्यतिरिक्त कुठला तरी धातू आहे, याचं थोडं परीक्षण करायला लागेल. धातू उष्णता दिली की त्यांच्या त्या उत्कलन बिंदूला ते वितळतात. मग कोणता तरी धातूचा हा ठोकळा आहे. थोडं परीक्षण केल्यानंतर नक्की लक्षात येईल की हा कुठला धातू आहे. मग राहिला एक. म्हटलं, गुरुजी, हा दगड, ज्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही,
ज्याच्यावर कशाचाच कीर्तनात असे दगड असतात, कीर्तन प्रवचन किंवा वर्गात शिक्षकांना आढळतात, मग ज्याच्यावर परिणामच नाही तो दगड. म्हणजे तात्पर्य की प्रत्येक वस्तूचा धर्म आहे, धर्माशिवाय कुठलीही वस्तू नाही. म्हणून ज्याने त्याने आपला धर्म जर पाळला, प्रत्येक वस्तूनं, प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक जीवानं आपला धर्म पाळला. अग्नीचा धर्म आहे दहकता, तो तिनं सोडला तर चालणार नाही. सूर्याचा गुणधर्म आहे, धर्म आहे प्रकाश, प्रकाश द्यायचं थांबवलं तर हे चराचर राहणार नाही. चंद्राचा धर्म आहे शीतलता. सागराने आपली मर्यादा सोडली, आपला धर्म सोडला तर हे जग राहणार नाही. म्हणून ज्याने त्याने आपला धर्म सांभाळायला पाहिजे. आणि म्हणून भगवंता, जर हे जगाचं दुःख नाहीसं करायचं असेल, सज्जनांचं पालन आणि दुर्जनांचा नाश आपोआप होईल. जेव्हा धर्म तत्व वाढीस लागतील, धर्म सुदृढ होईल, तेव्हा दुर्जन आपोआप कमी होतील. सज्जनांची संख्या वाढायला पाहिजे, तेव्हा दुर्जन आपोआप कमी होतील. भगवंता, म्हणून धर्म रक्षावया अवतार घेशी आणि आपुल्या पाळीशी भक्तजना, हे तुझं वचन आहे. आणि हे खोटं नाही तर उदाहरण आहे पुराणातली. अंब ऋषीसाठी जन्मसोशी आले, भक्तासाठी आणि घेतली से आळी. 10 गर्भवास सोशी वनमाळी. 10 गर्भवास भक्ताचा डाव आपल्यावर घेतला. भगवंता, तुला ठाऊक असेल की त्या अंब ऋषीसाठी तू 10 जन्म 10 वेळा गर्भवास सहन केलास. त्याविषयीची कथा. अंब ऋषी नावाचे एक महातपस्वी ऋषी होते. आणि त्यांनी ते नेहमी एकादशीचं व्रत करत असत. एकादशीचं व्रत असं असायचं की आमचा उपवास एकादशीचा असेल तर आठवडाभर अगोदर तयारी असते. साबुदाणे आणा, शेंगदाणे आणा, बटाटी उकडा, रताळी आणा, काय 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 मेनू. साबुदाण्याचे किती बनवायचे, फळं कुठली कुठली आणायची, हे सगळं 8 दिवस अगोदर आमचं उपवासाचं ठरतं. पण त्यांचं तसं नव्हतं. त्या दिवशी पाणीही प्यायचं नाही, निर्जला एकादशी. पण आम्ही नेमकं काय करतोय की त्या दिवशी फक्त पाणी पित नाही, बाकी सगळं खातो पितो. निर्जला एकादशी ना, पण निर्जला एकादशी म्हणजे पाणी प्यायचं नाही, बाकी सगळं चालतं. हा, बाकी आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावला जातो. पण तसं नाही. निर्जला एकादशी म्हणजे त्या दिवशी काही खायचं नाहीच, दुसरं काही प्यायचं नाहीच, पण पाणी सुद्धा प्यायचं नाही. ह्याला म्हणतात निर्जला एकादशी. आणि तो द्वादशीला सोडायचा. असा निर्जला एकादशीचा उपवास अंब ऋषींचा होता. आणि द्वादशीला सकाळी लवकर दुर्वासा ऋषी आले. त्यांना आनंद झाला, बरं वाटलं. आता द्वादशीचा उपवास पाहुणे सत्पुरुष आलेले आहेत, महातपस्वी दुर्वासा ऋषी आलेले आहेत त्यांच्या बरोबर. आणि सांगितलं, महाराज द्वादशीचा उपवास आपण सोबत सोडूया. मग हे अनेकासाठी नदीवर गेलेले आहेत, स्नान संध्या वगैरे उरकण्यासाठी दुर्वासा गेले ते गायब. 12 वाजले, 1 वाजला, 2, 4, 5 सूर्यास्त व्हायची वेळ आली तरी दुर्वासा ऋषींचा पत्ता नाही. आता काय करावं? आता जर द्वादशीला उपवास सोडला नाही सूर्यास्तापूर्वी तर व्रतभंग होईल. आणि म्हणून त्याच्यावर त्यांना एक कल्पना सुचली की थोडं पाणी प्यायलो. निर्जला एकादशी म्हणजे पाणी प्यायलो तरी उपवास सुटला. म्हणून पळी पात्र घेतलं, केशवाय नमः, माधवाय नमः झालं आणि गोविंदाय नमः एवढ्यात ते समोर झाला गोविंदा. समोर दुर्वासा असे रागाने लाल झाले. म्हटलं पाहुण्यांना बोलवता आणि त्यांच्या अगोदर जेवून मोकळे होता, अरे तू ऋषी आहेस. आणि दुर्वासाने त्या अंब ऋषींवर रागाने लाल होऊन आपल्या जटेमधून एक केस काढला आणि त्याची
राक्षसी बनवली आणि म्हटलं याला खा. ती राक्षसी पाठी लागली. दुर्वासाने भगवंताचा धावा केला. भगवंता वाचवा. महाविष्णूंचा धावा केल्यानंतर विष्णूने ताबडतोब सोडलं सुदर्शन चक्र. ते आलं आणि त्या राक्षसीला मारलं. आता मास्टर माइंड कोण? ह्या सुपारी दिली कोणी हिला राक्षसीला? तर दुर्वासा ऋषी. ते लागलं त्या दुर्वासा ऋषींच्या पाठी सुदर्शन चक्र. दुर्वासा ऋषी धावतात धावतात शंकराकडे गेले. म्हटलं याच्यातून मला वाचवा. शंकर म्हटले मी कुठं सोडलंय आणि माझ्या हातात हे काही नाही, विष्णूने सोडलंय. ब्रह्मदेवाकडे गेले. म्हटलं आमचं तर काही चालतच नाही, युद्धशास्त्र आम्हाला अवगतच नाही. तेव्हा विष्णूंकडे गेलेले आहे महाराज आणि म्हटलं ह्या सुदर्शन चक्रापासून मला वाचवा. तर म्हटलं मी कुठे सोडले? भक्ताने हाक मारली म्हणून ते सुटलं. मग ज्याच्यासाठी सुटलंय त्याच्याकडे जा. आणि म्हणून दुर्वासा ऋषी अंबऋषींकडे आले. म्हटलं चूक झाली. आणि तेव्हा ते सुदर्शन चक्र जागेवर गेलेलं आहे. आणि दुसरी कथा अशी आहे की अंबरीश हा राजा आहे आणि त्याने हे व्रत केलेलं आहे आणि कथा तीच आहे. परंतु दुर्वासाने त्याला शाप दिला की तू ऋषी पदाला पोहोचलेला राजा असताना सुद्धा तू असं कर्म केलंस म्हणून तू 184 योनी फिरशील असा शाप दिला. मग भगवंताची आराधना केल्यानंतर भगवंत हजर झाले आणि भगवंताने म्हटलं आता ह्याला 184 फेरे फिरण्यापेक्षा मी 184 गर्भवास माझ्या भक्तासाठी भोगायला तयार आहे. दुर्वासा ऋषी म्हणाले देवा रागाच्या भरात मी बोलून गेलो, पण तसं काही तुम्ही करू नका. 184 फेरे तुम्ही फिरू नका. तुम्ही आजची जी परिस्थिती आहे धर्माची, त्या धर्माची संस्थापना करण्यासाठी फक्त 10 वेळा अवतार घ्या. म्हणून अंबऋषीसाठी जन्म सोशियले आणि दुष्ट निर्दाळिले किती. मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की अनेक संतांची गाऱ्हाणे आहेत. देवाबद्दल तक्रारी अनेक संतांच्या आहेत. पहिलं नाथ महाराजांनी काय म्हटलं? जे मना पूर्ण दयेने भरले, जे मना पूर्ण दयेने भरले ते मन निष्ठुर का केले.
पतित पावन म्हणवता, कृपा सिंधू म्हणवता, तुमचं ब्रीद आहे, भक्त वत्सल हे ब्रीद आहे, मग आमच्यासाठी का आता अवतार घेत नाही? जे मला पूर्ण जरा गडबड करू नका आणि इथून वर्दळ चालू ठेवू नका. जन्म झाल्यानंतर शक्यतो दर्शन द्या. जे मन पूर्ण दयेने भरले भगवंता, तुझं मन पूर्ण दयार्द्र असं आहे, ते आता कठोर का केलंस? कारण पांचाळीच्या करुणा वचने द्रौपदीने हाक मारली तुला करुण शब्दानं, तेव्हा तू ताबडतोब धावून आलास. धावून आले गजेंद्राचे हाके सरीसे, कळवळून गेले निष्ठुर का केले. अरे तू गजेंद्र हत्ती, त्याच्यासाठी तू सुद्धा तुला कळवळ आला, हत्ती प्राण्यासाठी. आणि प्रल्हादाचे भावार्थासी, प्रल्हादाचा भाव बघून स्तंभी गुरगुरले, त्या खांबातून तू गुरगुरलास, नृसिंह अवतार धारण केलास. मग आमच्यासाठी का नाही? अशी तक्रार नाथांची आहे. तिकडे कान्होपात्राने तक्रार केली, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविशी नारायण, म्हणविशी सांभाळी वचना. गीतेत जे भगवद्गीतेत तू अर्जुनाला वचन दिलंस, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे वचन आहे. अंब ऋषीसाठी 10 गर्भवास सोसले. नाथ महाराजांनी सांगितलं की पांचाळीसाठी धावून गेलास, गजेंद्रासाठी धावून गेलास, प्रल्हादासाठी कितीतरी उदाहरण आहेत. आणि मग आमचंच का असं? तीही कानोपात्र ही तक्रार करते. आणि नामदेव महाराज तर रोखटोक म्हणतात, पतित पावन नाम ऐकून आलो तव द्वारा, पतित पावन नभोसी म्हणून जातो माघारा देवा, जातो माघारा. अरे तुझं नाव मोठं ऐकून आम्ही तुझ्या दारात आलो. काय? पतित
मन तुझं बुरीत एवढं नाव ऐकून आम्ही तुझ्या दारात आलो, परंतु आमच्या लक्षात आलं की तू पतित पावन नाहीस. मोठ्या लोकांचीच फक्त बाजू घेतोस असं दिसलंय, मोठ्या लोकांसाठीच जातोस असं आमच्या लक्षात आलं, म्हणून मी आता मागे जातो. आणि तू काय मोठा उदार आहेस ते माहितीये. घेशी तेव्हा देशी असं शिवदार, काय धरुणी देवा तुझे कृपणाचे द्वार. तू उदार आहेस असं लोक म्हणतात, पण आमच्या लक्षात आलं की तू कृपण आहेस, तू घेतल्याशिवाय हे आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय देवा, यांचं तोंड बंद होईल आपोआप. कसं? धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. हे जे तक्रार करतात की नाही तू पतित पावन नाहीस, तू भक्त वत्सल नाहीस, असे हे तक्रार करतात. म्हणून ह्या मूळ पदामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की देवा त्याला उत्तर मिळेल, त्याला चपराक मिळेल. कधी? धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साच करी. तू आपल्या वचनाला जर जागलास आणि धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतलास तर सर्वांची तोंड बंद होतील. आणि पुढे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे. तुझं वर्णन पुराण करतात, वेद श्रुती स्मृती 6 शास्त्र 18 पुराणे तुझं वर्णन करतात, तरीही ते पुरेसं नाही, एवढा तुझा महिमा आहे. मग तू अशी काही चूक करू नको की संतांना दोष लावण्याची संधी मिळेल, कारण तुझ्या गुणांचं वर्णन कोण करणार. असित गिरी समम सत्कज्जलम सिंधु पात्रे, सुरतरवर शाखा लेखणी पत्र मुरवे, लिखितम यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं, तदपि तव गुणाना ईश पारं नयाति. भगवंताचं वर्णन होऊ शकत नाही. असित गिरी समम सत्कज्जलम सिंधु पात्रे म्हणजे हिमालय पर्वत आहे, त्याचा चुरा केला आणि त्याची शाई बनवली. सर्व समुद्र जे पृथ्वीवर आहेत त्या समुद्रांची दौत बनवली, म्हणजे भांड बनवलं. सर्व समुद्रांचं पाणी घेतलं त्याच्यात आणि सर्व कल्पतरू आहेत त्यांच्या लेखण्या केल्या. आणि स्वतः शारदा म्हणजे सरस्वती दिवस रात्र नाईट ड्युटी डे ड्युटी करून जरी लिहायला बसली तिच्या आयुष्यभर, तरी भगवंता तुझ्या गुणांचं वर्णन होणार नाही. मग तू आता थोडीशी चूक करू नको. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साच करी. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे. एवढं वर्णन करतात न तर देवा होय नारायण दया सिंधू. म्हणून देवा तू आता दया सिंधू हो आणि धर्म रक्षणासाठी अवतार घे.